भाजपाचे प्रसिद्ध नेते किरीट सोमय्या यांचे काही अश्लीलतेचे व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले। त्यामुळे सर्वत्र संतापाच्या लाटेबरोबरच या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त होऊ लागला। महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या सभागृहातही विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या व्हिडिओचे पुरावे सादर करत किरीट सोमय्यांवर अनेक आरोप ठेवत कठोर कारवाईची मागणी केली। याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील शिरूर येथेही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने किरीट सोमय्या यांच्या प्रतिमेस जोडे मारून लाथेखाली तुडवून घोषणा देत तीव्र संताप व्यक्त केलाय। तालुका प्रमुख पोपट शेलार व शिरूर शहर प्रमुख तसेच माजी नगरसेवक संजय देशमुख यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या जोडे मारो आंदोलनावेळी उपजिल्हा प्रमुख कैलास भोसले, जिल्हा समन्वयक राजेंद्र शिंदे, तालुका संघटिका संगीता शिंदे, तालुका संघटक शकील खान, उपशहर प्रमुख महादेव कडाळे, शहर संघटक पप्पू गव्हाणे, माजी शहर प्रमुख व माजी नगरसेवक मंगेश खांडरे, पोपट ढवळे, माणिक गव्हाणे, संतोष जामदार, संतोष ससाने, राकेश बोरा, राकेश मल्लाव, रमेश मल्लाव, खुशाल गाडे, राजेंद्र चोपडा, नितीन काळे, सोनू काळोखे, राहुल मोहळकर, सुनील जठार, सुनील परदेसी, बाळासाहेब इचके व युवासेना तालुका अधिकारी विजय लोखंडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी नेमक्या काय भावना व्यक्त केल्यात या कार्यकर्त्यांनी याचाच प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी। पाहुयात। किरीट सोमय्याचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। आज या ठिकाणी 2 ते 3 दिवसापूर्वी जे किरीट सोमय्या यांचे सोशल मीडियाच्या माध्यमातून काही टीव्हीच्या चॅनल माध्यमातून जे अश्लील महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळं फासणारे व्हिडिओ प्रसारित झाले आणि खरा भाजपचा चेहरा जनतेपुढे आला, ज्याने सर्वसामान्य शिवसैनिकातल्या नेत्यांना शिवसैनिकाला त्रास दिला। अशा या कृतीला, ह्या नालायक माणसाच्या या कृतीला आम्ही आज तिलांजली देण्यासाठी एकत्र येऊन त्या कृतीचा आम्ही आज निषेध करतोय आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने मागणी करतोय देवेंद्र फडणवीस यांना मोठीच मोठी जे शासन होईल आणि त्यांना जो काही त्यांच्या राजकीय अस्तित्वाला संपवण्याची आम्ही मागणी करत आहोत। अशा या नालायक माणसाला महाराष्ट्र संस्कृतीमध्ये म्हणायचं म्हटलं तर हा माणूस महाराष्ट्रात राहायचा लायकीचा नाही, अशा किरीट सोमय्याचा आम्ही धिक्कार करतो। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं नालायक आणि कलंकित अशा या किरीट सोमय्याचा निषेध करण्याकरता शिरूर तालुका शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, महिला आघाडी या ठिकाणी एकत्रित झालेले आहेत। परवा दिवशी आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की विरोधी पक्षाचे आपले विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे साहेबांनी जे काही क्लिप आपल्याला या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राला दाखवली ती निश्चितपणे महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणारी आहे। भारतीय जनता पक्ष ज्याच्या सोबत शिवसेनेची 30 वर्षाची युती होती, किती 25 ते 30 वर्ष एकत्रित राहिले, ज्या वेळेस शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या बरोबर होती त्यावेळेस भारतीय जनता पक्षाचं घोषवाक्य होतं पार्टी विथ डिफरन्स। त्या काळचे कोण होते नेते? अटल बिहारी वाजपेयी, सुषमाजी स्वराज, प्रबोधजी महाजन, गोपीनाथजी मुंडे, अशा प्रकारचे ज्यांच्या समोर नतमस्तक व्हावं अशा प्रकारचे नेते मंडळी त्यावेळेस होते। आणि त्या काळामध्ये 1995 साली किरीट सोमय्या भारतीय जनता पार्टीचा मुंबईचा अध्यक्ष होता। काय अशा पद्धतीचं त्यावेळचं कार्य आता भारतीय जनता पक्षाची कमान आलेली आहे आदरणीय नरेंद्रजी मोदी, अमितजी शाह, देवेंद्रजी फडणवीस। आणि म्हणून पार्टी विथ डिफरन्सचा प्रकार परवा दिवशी संपूर्ण जनतेने बघितलेला आहे। कशा पद्धतीने पार्टी विथ डिफरन्सचा कार्यक्रम चाललाय आपण सगळेजण बघताय आणि अशा प्रकारचं लाजिरवाणं कृत्य ह्या किरीट सोमय्यांनी केलेलं आहे। संपूर्ण महिला वर्गाचा अपमान यांनी या ठिकाणी केलेला आहे। आतापर्यंत क्लिप फक्त आपल्याला तिची म्यूट क्लिप आली, तिचं संभाषण आलेलं नाहीये। लवकरच त्याचं संभाषण ज्या वेळेस जनतेसमोर येईल त्यावेळेस जनता याला या महाराष्ट्रातून पळवल्याशिवाय राहणार नाही। त्याचं कारण असे की हा माणूस अतिशय गंभीरतेनं आणि अतिशय
अतिशय वाईट अशा प्रवृत्तीचा हा माणूस आहे आणि लवकरात लवकर भारतीय जनता पक्षानं आणि सरकारनं त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करून त्याला जेरबंद करावं अशा प्रकारची मागणी आम्ही संपूर्ण तालुक्याच्या वतीनं करतोय आणि या ठिकाणी या माणसाचा आम्ही या ठिकाणी धिक्कार आणि निषेध व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिरूर येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे आज आपण इथं जे आंदोलन घेतलेलं आहे हा या महाराष्ट्राला आणि या महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणाऱ्या या किरीट सोमय्याला आज आम्ही इथं धिक्कार करत आहोत आणि देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की त्यांना आता याला वॉशिंग मशीनमध्ये न धुता याला एकदाचं काहीतरी याचा पाणउताराव करावा ही माझी विनंती आहे. महिला आघाडीच्या वतीने किरमयाचा धिक्कार हो, त्यांचा अपमान करणाऱ्या किरीट सोमय्याचा लवकरात लवकर शासन हो अशी मी मागणी करते.